ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं हरिभक्तिपरायणं शिष्योद्धारेषु निष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्रीमद भागवतातला एक विषय आपण आज चिंतनाला घेऊ। श्रीमद भागवताच्या 8व्या स्कंदामध्ये गजेंद्र मोक्ष आख्यान आहे, उद्बोधक आहे, कथा आहे, त्यामुळे सर्वांना ते आवडण्यासारखे. आपण अनेकांनी अनेक वेळा ही कथा ऐकली असेल, त्यातून काही आपल्याला उपदेश सुद्धा आहे. पण मुख्य म्हणजे या गजेंद्राच्या तोंडी जी भगवंतांची स्तुती आहे, त्या स्तुतीचा प्राधान्याने आपण आज विचार करणार आहोत. 28 श्लोकांची स्तुती श्रीमद भागवत ग्रंथाच्या 8व्या स्कंदातल्या अध्याय 2, 3, 4 मध्ये गजेंद्र मोक्ष आख्यान आहे. त्यापैकी 3ऱ्या अध्यायात गजेंद्राच्या तोंडात असलेली स्तुती आहे 28 श्लोकांची. भगवान हा स्तव्य आहे. स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुती स्तोतारण प्रिय. म्हणून जे जे कोणी भक्त होऊन गेले कोणत्या युगामध्ये, द्वापर युगात असो, त्रेतायुगात असो, सत्ययुगात असो, या सर्व भक्तांनी भगवंतांची स्तुती केली आहे. कारण तो स्तव्य आहे, म्हणजे स्तुतीला योग्य आहे. स्तव प्रिय आहे. हे विष्णू सहस्रनामातलं एका श्लोकातली वर्णन आहे ती. स्तव्य म्हणजे स्तुती, ज्या स्तुती करण्याला योग्य. स्तवप्रिय म्हणजे ज्याला स्तुती आवडते. आणि स्तुतीच तो आहे. 3रं नाव स्तुती. या एका श्लोकात 3 नाव स्तुती 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 अशी आहे. स्तुती स्वतः तोच आहे. कारण स्तुती जेव्हा भक्तांच्या अंतःकरणातून वाणीवर येते, त्याला कारणीभूत परमात्माच आहे. अनेक भक्तांनी ही स्तुती केलेली आहे. मगाशी बोललो आपण, ध्रुव आहे, प्रल्हाद आहे, आता गजेंद्र आहे, द्रौपदी आहे, कुंती आहे, भीष्माचार्य आहे, अक्रूर आहे. हे सगळे महाभारत काळातले म्हणूया आपण. राम अवतारात नाही का, भरत आहे, जटायू आहे, लक्ष्मण आहे, कौसल्यने स्वतः स्तुती केली आहे, रावणाने स्तुती केली आहे रामाची. स्तुती ही भक्त देवाची करतातच. आणि त्याचं मुख्य कारण स्तुतीचं आधी आपण थोडं समजून घेऊ. स्तुतीने परमात्मा ईश्वर प्रसन्न होतो. आपण गजेंद्राची जी स्तुती आहे, या स्तुतीकडे येणार आहोत. आणि या गजेंद्राच्या स्तुतीला व्यास महर्षींनी शेवटी एक फल दिलं आहे. या आख्यानाच्या शेवटी एक फल दिलं आहे की गजेंद्राची स्तुती ही अत्यंत प्रातस्मरणीय आहे. म्हणून सर्व ऋषी मुनी हे प्रातस्मरणाच्या मध्ये गजेंद्र स्तुती म्हणत असतात. अनेक जण ते म्हणतात. 28 श्लोकांचीच आहे. कोणत्याही भक्ताने केलेली स्तुती चांगलीच असते, चांगलीच आहे. आणि स्तुती ही 3 अंगांनी प्राधान्याने असते. एकतर भगवंतांच्या निर्गुण स्वरूपाची स्तुती असते. 2 रूपायतनं देवाला, 2 रूप आहेत, निर्गुण सगुण. मग सगुणाचे 3 प्रकार अजून पुढे समर्थांनी दासबोधात चत्वार देव निरूपण मांडलं आहे. त्यातला निर्गुण परमात्मा एक आहे आणि बाकीचे 3ही जे आहेत
सगुण निराकार, सगुण साकार आणि प्रतिमा, हे 3 प्रकार हे सगुणातलेच आहेत. म्हणून स्तुती करताना आता गजेंद्र जी करील, आपण त्या श्लोकाकडे येणार आहोत. गजेंद्र स्तुती करील, त्यांनी निर्गुण निराकार परमात्म्याची स्तुती केलेली आहे. याचा अर्थ महिमा गायला आहे. कारण निर्गुण निराकार स्तुतीचा विषय नाही, त्याचा महिमा फक्त प्रतिपादन करण्याचा विषय आहे. पण म्हणूया त्याला आपण स्तुती. आणि पुढे भगवान जेव्हा गरुडावर आरूढ होऊन त्याच्याकडे येताना त्याला दिसले, ते सगुण रूपात दिसले भगवान श्री नारायण विष्णू, तेव्हा गजेंद्राने केलेली स्तुती ही सगुणाची स्तुती आहे. उपनिषदांचं असं सांगणं आहे की ब्रह्मवस्तू ही 2 रूपांनी प्रगट होतेच. द्वे वाव ब्रह्मणो रूपे, द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तं चैवा मूर्तंच. 2 प्रकारे ही ब्रह्मवस्तू आपल्या प्रचितीला येत असते. एक निर्गुण निराकार येते आणि सगुण साकार. एक मूर्तंच अमूर्तंच. मूर्त म्हणजे सगुण आणि अमूर्त म्हणजे निर्गुण, असे शब्द समजून घ्यायला सोपे आहेत. 2 प्रकारे ती प्रतीत होतेच. निर्गुण डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसत नाही, पण त्याचा महिमा गाता येतो. आणि अगदी सगळ्यात शेवटी भक्त्या माम अभिजानाती यावान्यश्चास्मी तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. ब्रह्मवस्तू निर्गुण निराकार परमात्म्याचा शेवटी अनुभव घ्यायचा असतो. पुष्कळ ती वेळ काही काळानंतर, काही युगानंतर येईल. आणि मध्ये मग सद्गुरू आहेत. श्री सद्गुरूंच्या कृपेशिवाय, आवरण दोष संपूर्ण निघून गेल्याशिवाय भक्त ऐक्यात जात नाही. की मी ब्रह्म आहे त्याला नाही कळत, फार काळ आहे. कुणाला किती काळ लागेल साधनेवर अवलंबून आहे. असो, याप्रमाणे ही एक पार्श्वभूमी आपण गजेंद्र मोक्ष आख्यानाची ऐकली. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पूर्ण कथा तर नाही ऐकणार, पण अगदी थोडक्यामध्ये गजेंद्र मोक्ष आख्यान जे आहे, गजेंद्रू महासंकटी वास पाहे तया कारणे श्रीहरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, असा मनाच्या श्लोकात श्लोक आहे. सगळ्याच ठिकाणी या गजेंद्र मोक्ष आख्यानाचा उल्लेख सर्व संतांनी, साहित्य सगळ्या ठिकाणी केला स्तुती करताना. गजेंद्राच्या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी, हे सगळं वर्णन व्यंकटेश स्तोत्रातलं आहे. ठिकठिकाणी ते वापरलं आहे. कारण गजेंद्र हा भक्त आहे देवाचा. हो, आपण कथा त्याची थोडक्यामध्ये ऐकू. आपल्याला कथारूप बोलायचं नाही, परंतु कथा ऐकल्याशिवाय आपल्याला स्तुतीकडे येता येणार नाही. कथा थोडीशी अशी आहे, गजेंद्र हा गजयोनित आहे. गजइंद्र म्हणजे हत्तीमध्ये आहे तो. आणि पूर्वजन्मातला एक फार मोठा उपासक आहे, ध्यानाचा अधिकारी आहे. ध्यान साधना खूप उंचीवर गेलेली आहे, पण काही कारणाने त्याला अगस्त्य ऋषींचा शाप मिळाला की भलत्या वेळी तू साधनेला जातोस, राजधर्म पाळत नाहीस, तू गृहस्थ आश्रमात आहेस, तुला असं वेळी अवेळी जाऊन साधना नाही करता येणार. साधनेचा असा काही कालावधी निवड की तुझा अतिथी धर्म चुकला नाही पाहिजे. धन्य धन्य हा गृहस्थाश्रम, सकळामध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. श्रीराम दासबोधात म्हटलं आहे, तू राजा आहेस, राजधर्म जाणत नाहीस. अरे, माध्यान्ह काळी आपल्याकडे अतिथी असताना त्यांचं पूजन करावं, त्यांना भोजन द्यावं, सत्कार करावा, हे तुला कळत नाही. आणि मग त्यांना क्रोध आला आणि त्यांनी शाप दिला. हा इंद्रद्युम्न नावाचा राजा आहे, पांड्य देशाचा राजा, असं भागवतात वर्णन आहे. त्याने तो स्वीकारला. महाराज, आपण अधिकारी आहात, अगस्त्य मुनी फार अधिकारी आहेत, शाप अन्यथा होणार नाही, खोटा होणार नाही, मी स्वीकारतो. महाराज, माझं चुकलं, क्षमा करा. साधू अत्यंत दयाळू अंतःकरणाचे असतात. क्षमा केली लगेच. उश्शाप द्या महाराज. उश्शाप दिला की तामस मन्वंतरात भगवंत एक लीला करतील आणि तुला गजयनीतून तुझी मुक्ती करतील आणि तुला सरूपता मुक्तीसुद्धा देतील, असा आशीर्वाद अगस्त्य महामुनीने दिला. आणि पुढचा प्रसंग आहे की गजेंद्र मग आपल्या सर्व परिवाराबरोबर जलक्रीडा करण्याकरता त्रिकुट नावाचा पर्वत आहे, क्षीरसागर, त्याच्या पायथ्याशी गेला. तिथे एक सरोवर आहे, त्याचं नाव ऋतुमान आहे भागवतामध्ये. त्या ठिकाणी खूप काळ, दीर्घ काळपर्यंत त्यांनी लीला केली, जलक्रीडा केली. आणि गजेंद्राला अचानक कळलं की आपला पाय कुठेतरी अडकला आहे. सुरुवातीला त्याला वाटलं तिथे कमळाची फुलं होती, वेल असतात, मुळे असतात, त्यामध्ये आपला पाय अडकला असेल. त्याने पुष्कळ प्रयत्न केला. अंगात शक्ती खूप आहे त्याच्या, असं वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये की त्याच्या
एकट्याच्या ठाई अंगी 10,000 हत्तींचं बळ आहे. सगळं बळ लावलं, त्या मुळ्यांमधून आपला पाय काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कळलं की इथून पाय निघू शकत नाही, कारण हा पाय अडकला नाही, कोणीतरी पकडला आहे. भगवंतांच्या लीलेप्रमाणे असंच झालं आहे, कारण त्याच्या मुक्तीची वेळ जवळ येते आहे. काहीतरी भगवंतांना लीला करावी लागेल ना. एका नकरानी म्हणजे मगरीनी त्याचा पाय पकडला आहे आणि ते बराच काळपर्यंत झटापट चालली. सर्वांना विनंती केली परिवारातल्या, मला सोडवा, कोणीही यायला तयार नाही, कठीण समय येता कोण कामास येतो. याप्रमाणे सर्व किनाऱ्यावर जाऊन उभे राहिले सरोवराच्या आणि बोलावतात, या इकडे, या इकडे आजोबा, काका, मामा. निघा बाहेर. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अरे मी इथे अडकलो आहे, माझ्या बळाने मी यातून नाही सुटू शकत. आपल्या बळाने आपण भवसागरातून सुटूच शकत नाही. त्यासाठी सोडवणारा ईश्वर किंवा सद्गुरू, दोनच फक्त. ईश्वरच सद्गुरू असतात आहे. आणि गजेंद्राला कळलं पूर्वजन्मीचा फार अधिकारी हा शापामुळे या योनीत गेला, पण अधिकारी होता. खूप साधना झाली आहे. ध्यान अंगाने त्याचा प्रवास सुरू होता. अंगाला भस्म लावायचं. मलयगिरी याच्या राज्याजवळ आहे. तिथे रोज जायचं. खूप काळपर्यंत अभ्यास करायचा, साधना करायची. ध्यानाचा अभ्यास करत होता. तद्रुपतीत चाललाच होता. पण अचानक अगस्त्य ऋषींचा शाप मिळाला. थोडंसं शिल्लक राहिलं. ते पूर्ण होण्यासाठी या जन्मात त्याला गजयोनी तर स्वीकारली, पण अत्यंत पुण्यवान आत्मा असल्यामुळे असे अनेक भक्तांची चरित्र पुराण ग्रंथामध्ये आहेत श्रोते हो. सर्वांना हे नाही आहे, सर्वांना पूर्वजन्माची स्मृती नाही आहे, पण ज्यांची साधना खूप दीर्घकाळपर्यंत एका उंचीवर गेलेली आहे, खूप प्रगल्भ झालेली आहे, अशा काही साधकांना जरी अनेक अन्य योनीमध्ये ते गेले आपल्या इतर कर्मांप्रमाणे, तरी देखील पूर्वजन्मातली स्मृती थोडी कायम राहते, साधनेची कायम राहते. असं वर्णन श्रीमद भागवतात व्यासमहर्षींनी केलं. असे अनेक दृष्टांत आहेत, पुष्कळ आहेत, सर्वच पुराण ग्रंथांमध्ये आहेत. त्यामुळे त्याला भगवंतांचं स्मरण झालं, नुसतं स्मरण नाही झालं, आणि त्याच्या मुखामध्ये स्तुती आली, असं इथपर्यंत वर्णन आहे. हे मग द्वितीय अध्यायात आहे. मग तिसऱ्या अध्यायाचे सार आपण पाहूनच घेऊ. मग त्यांनी भगवंतांची स्तुती केली. भगवान स्तुतीने नेहमी प्रसन्न होतात, कृपा करण्याकरता, अनुग्रह करण्याकरता येतात. जसं गजेंद्राला त्यांनी स्वरूपता मुक्ती दिली. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी मग व्यासमहर्षींनी श्लोक लिहिला. भगवंतांनी आधी ती जोडगोळी बाहेर काढली. गजेंद्र आणि तो नक्र दोघांना बाहेर काढलं आणि भगवंतांनी सुदर्शन चक्राचं स्मरण करून ते नक्राच्या दिशेने सोडलं, त्याचा शिरच्छेद केला. मग मिठी ढिली पडली, पण गजेंद्राच्या मांसल पायाला खूप जखमा झाल्या होत्या. खूप काळपर्यंत त्यांनी धरला आणि त्याला जे प्रिय आहे ते खाद्य त्यातून मिळत होतं ना नक्राला, तो कसा सोडील. पण भगवंतांनी त्याला मारलं. हाही एक शापित गंधर्व आहे, याचं नाव हुहू असा नाव आहे. हुहू नावाचा गंधर्व देवल ऋषीचा काही प्रमाद केला यांनी, अशी उपकथा भागवतातच आहे. देवल ऋषींचा काही अपराध केला, प्रमाद केला, त्यांनी दंड दिला, शिक्षा केली, शाप दिला की तू नक्र योनीत जा. त्याने स्वीकारला आणि उशाप मागितला. म्हणाले, तामस मन्वंतरात स्वतः भगवान येऊन तुला या योनीतून मुक्त करतील. याप्रमाणे त्या नकराची सुद्धा शिरच्छेद झाला, हे लौकिक आपलं म्हणणं आहे. पण भगवंतांनी नक्राला, देवल ऋषींनी जे म्हटलं होतं भगवान तुला मुक्त करतील, ते वचन सत्य करण्याकरता त्या नक्राला नक्र योनीतून मुक्त केलं आणि तो आपल्या दिव्य लोकात साधना करण्याकरता निघून गेला. आणि गजेंद्राने मात्र भगवान जेव्हा तिकडनं येतात आहे त्यावेळेला जी स्तुती केली ती दुसऱ्या अध्यायात आहे. पण तिसऱ्या अध्यायाचा शेवटी आपण पाहून जो 3 अध्याय ते आहे, 8व्या स्कंदाच्या 2, 3, 4 अध्यायांमध्ये आहे. 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी गजेंद्राकडे पाहिलं आणि त्याला स्पर्श केला, कारण त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. खूप वेदना त्याला झाल्या. खूप काळपर्यंत नकराशी खटपट झाली, पूर्ण शक्तीपणाला लावली आणि शेवटी कोणीही मदतीला येत नाही, म्हणून भगवंतांना बोलावलं स्तुतीच्या माध्यमातून आणि भगवंतांनी त्याला स्पर्श केला. आणि व्यास महर्षींनी श्लोक लिहिला, गजेंद्रो भगवत स्पर्शात विमुक्तो ज्ञानबंधनात विमुक्त अज्ञानबंधनात, असा संधी झाला आहे. गजेंद्रो भगवत स्पर्शात विमुक्तो ज्ञानबंधनात प्राप्तो चतुर्भुजो रूपम
पीतवासा चतुर्भुज असं वर्णन येतं. चतुर्भुज झाला हो, प्राप्तो चतुर्भुज रूपम, 4 हात त्याला प्राप्त झाले. पीतवासा चतुर्भुज, आणि अज्ञानाचं बंधन तर संपलं, ज्ञान झालं, पीतांबरधारी चतुर्भुज झाला. याचा अर्थ परमात्म्यानी नारायणाने त्याला स्वरूपता मुक्ती दिली आणि नंतर त्याला सद्गती मिळाली, तो निघून गेला. हे वर्णन 4थ्या अध्यायात येतं. इथे गजेंद्राचं आख्यान संपतं. अन्य कोणत्याही योनीमध्ये माझा भक्त असला, नैकल्याणकृत कश्चित, श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटलंय 6व्या अध्यायात भगवंतांनी, नैकल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छती. हे ब्रीदवचन आहे भगवंतांचं. भगवान म्हणतात, कोणीही भक्तांनी साधना केलेली कधीही वाया जात नाही. स्वल्पमप्यश्च धर्मश्च त्रायते महत्वया. गजेंद्राने तर खूप साधना केली, ती कधी वाया जात नाही. नमे भक्त प्रणश्यती, माझा भक्त कधी नाश पावत नाही. ती सगळे भगवान आपल्याजवळ साठवून ठेवतात. आणि भगवान इतका कृपाळू आहे श्रोते की भक्तांनी भगवंतांची केलेली स्तुती, आराधना, ध्यान, कुठल्या तरी मार्गातून भगवत प्राप्तीसाठी केलेला प्रयत्न जर त्या जन्मामध्ये पूर्ण नाही झाला तर ती सगळी साधना साठवून ठेवल्या जाते. आणि भगवान स्वतः असं म्हणतात, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सुंदर वापरली आहे की भगवंताच्या डोक्यावर भक्तांनी केलेल्या साधनेचं ओझं होतं. ते ऋण, माऊलींची सुंदर ओवी आहे पहा. ते ऋण न सहावे अंगी, या लागी भक्ताच्या तनुत्यागी. मी त्याची परिचर्या करी म्हणतात. ते ऋण न सहावे लागी, या लागी आपुल्या उत्तीर्णत्वा लागी, मी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. गजेंद्राचंच उदाहरण घेऊ आपण. गजेंद्राला खूप वेदना आहेत. गजेंद्राने सुटण्याचा स्वतः प्रयत्न केला. परिवारातल्या अन्य जणांना खूप विनंती केली, कोणी आलं नाही. त्यामुळे गजेंद्राने भगवंताची स्तुती केल्यानंतर भगवान दुरून येतात आहे. वर्णन असं की त्याला काहीतरी द्यावं म्हणजे कमलपुष्प भिरकावलं आहे. त्याच्याजवळ त्यावेळेला नकराने पाय पकडला असल्यामुळे क्षीरसागरामध्ये काही नाही, पूजेची सामग्री नाही, काही नाही. फक्त जलामध्ये कमलनी विकती चाललेले आहेत. कमळाची पुष्प आहेत लहान लहान. त्यातलं एक सोंडेने उपटलं, देवाकडे भिरकावून दिलं. भगवंताला मिळालं. वास्तविक ते समोरच पडलं समुद्रात. पण तरी देखील यांनी माझ्याकडे फूल भिरकावलं मला अर्पण करण्याच्या भावनांनी. ही ईश्वरार्पण वृत्ती आणि बुद्धी जी नकराजवळ आहे ती देवाला कळते. आणि त्यामुळे भगवंत तिथे आले आणि मग त्याला मुक्त केलं वगैरे अशी कथा आहे. पण भगवंतांना ते ऋण का आले भगवान याची कारण मीमांसा व्यासांनी केली आहे. याच 2 अध्यायामध्ये का भगवान आले. कारण भगवंतांनी याच्या पूर्वजन्मातल्या साधनेची नोंद घेतली आणि ते ऋण न सहावे अंगी, या लागे आपुल्या उत्तीर्णत्वा लागे. म्हणजे मला डोक्यावर तो भार होतो. एखाद्या भक्तांनी साधना उपासना केली की भार होतो माझ्यावरती. न सहावे अंगी, सहन होत नाही मला तो भार. आणि त्यांनी केलेल्या उपासनेचा परिणाम त्यांनी जरी निष्कामतेने केली असेल तरी, भक्त निष्कामतेने करतात, निष्कामतेने केली असल्यामुळे फक्त भगवत प्राप्ती एवढा उद्देश, ती निष्कामताच मानली साधनेने. कारण ती जीवनाचं इति कर्तव्य आहे. त्यामुळे गजेंद्राने हे केलं आहे. भगवान म्हणतात माझ्या डोक्यावर ते ओझं झालं, कर्ज ऋण झालं. आणि आपल्या उत्तीर्णत्वा लागे, मी परमात्मा आहे. मी जीवांना त्यांच्या कर्माची खल प्रदान करतो. वेत्ति विद्याम अविद्यांच सा कथ्यते भगवान इति, असं पंचदशी श्लोक आहे. मी भूतांना त्यांच्या कर्माप्रमाणे खल प्रदान करतो. या गजेंद्राने माझी खूप पूर्वजन्मात उपासना केलेली आहे, म्हणून ते कर्ज फेडण्यासाठी मी इथे आलो. आणि याप्रमाणे भगवंतांनी त्याला मग पुढे मुक्त केलं आणि सलोकता मुक्ती दिली. आता त्याच्या तोंडात जी स्तुती आहे त्या स्तुतीकडे आपण येऊ. कथा तर संपली. ही कथा विस्ताराने आधी बोललोय आपल्याशी. ही 8व्या स्कंदात 3 अध्यायांमध्ये येते. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये इतरही अनेक स्तुती आहेत. मगाशी आपण सुरुवातीला विचार केला आहे. स्तुती भगवंतांच्या निर्गुण निराकार स्वरूपाची स्तुती म्हणण्यापेक्षा त्याचा महिमा गायन करायचा.
कारण त्याचे इतके गुण आहेत. मग त्याच्या सगुणातल्या प्रांतात आल्यानंतर निर्गुण निराकार त्याचा महिमा गायचा. आणि सगुण साकार म्हणजे देव सगुण झाला, राम झाला, कृष्ण झाला, वामन झाला, पांडुरंग झाला, नरसिंह झाला. अशा रूपात तो आल्यानंतर मग त्याचं रूप आहे. मग रूप जेव्हा असतं त्याला नाम असतं, म्हणून त्याचा नाम महिमा खूप गायचा. तुझं नाम अपार आहे. त्याच्यानंतर तुझे गुणही अपार आहेत ते देवा. गुण, लीला आणि नाम. नाम, रूप, लीला. नाम, रूप, लीला या 3 अंगांनी सगुणात एकदा भगवंत आल्यानंतर त्यांचं वर्णन असतं. आणि ते वर्णन भक्त जेव्हा करतात ते स्तुतीपर असतं. कारण तो स्तव्य आहे म्हणून त्याची स्तुती केल्या जाते, त्याला ती आवडते. आणि भगवान पुढे स्तुतीने प्रसन्न होतो. म्हणून सगुणातला विचार आपण करणार आहोत. निर्गुणाते जाऊन आपण निर्गुणाचा विचार करणार आहोत. कारण मगाशी आपण श्रुती म्हटली ना, देवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैवा मूर्तंच. 2 ब्रह्मवस्तू निर्गुण निराकारही होते आणि मायेचा स्वीकार करून सगुण साकार सुद्धा होते. पुढे अवतार घेतात भगवान मायेचं सहाय्य घेऊन. आणि त्यामुळे भगवंतांच्या स्तुतीला जास्त सगुण साकाराच्या स्तुती सर्व भक्तांनी आणि संतांनी सुद्धा पुष्कळ स्तुती केलेल्या आहेत. आरत्या त्यासाठीच आहे. आरत्या कशासाठी असतात बोला बरं? आरत्या, अष्टक, सवाया किंवा मंगलाचरणामध्ये कोणत्याही ग्रंथाच्या स्तुतीच असते. आता थोडासा विचार एक वेगळा करू आणि त्यानंतर प्रत्यक्ष स्तुतीतल्या एखाद्या श्लोकाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू आपण. भगवंतांचे 4 प्रकारचे भक्त असतात श्रोते. श्रीमद भगवद्गीतेची मांडणी आहे. विषय हा 7व्या अध्यायामध्ये. आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. आर्त, जिज्ञासू. आर्त म्हणजे दुःखी, एखाद्या संकटात अडकलेला तो आर्त असतो. जसं द्रौपदी आर्त भक्त आहे, गजेंद्र आर्त भक्त आहे, संकट आले त्यांच्यावरती. ध्रुव आर्त भक्त नाही आहे, जिज्ञासू आहे. आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. आणि 4ही प्रकारच्या भक्तांच्या या श्रेणी ज्या आहेत भगवद्गीतेत सांगितलेल्या, या 4ही श्रेणीतल्या भक्तांनी भगवंतांची स्तुती केलेली आहे. आणि त्यामुळे स्तुतीमध्ये थोडा थोडा भेद येईल त्या त्या भक्ताच्या उंचीप्रमाणे. उद्धवांनी केलेली स्तुती खूप वेगळी आहे. त्यांनी फक्त उद्धवांची स्तुती आहे, श्रीमद भागवताच्या 11 स्कंधामध्ये ती येते. शिवाय भगवंतांनी 10 स्कंदामध्ये उद्धवांना जेव्हा गोपीच्या भक्तींचा परिचय करून देण्याकरता, भक्ती कशी असते समजून देण्याकरता, कारण ते ज्ञानी भक्त आहेत, त्यांना जेव्हा गोकुळात पाठवलं, वृंदावनात पाठवला, त्यांनी भगवंतांची स्तुती केली आहे. ती स्तुती सगळे निर्गुणाचा महिमा सांगणारी आहे. ते ज्ञानी आहेत. उद्धव ज्ञानी भक्त असल्यामुळे त्यांच्या तोंडी स्तुती आहे ती सगळी निर्गुणपर आहे. पण भक्त आर्त जे भक्त आहेत, ज्यात आता गजेंद्र येतो आहे, ज्याचा आपण स्तुतीमधला काही भाग ऐकणार आहोत आपण. 4ही प्रकारच्या भक्तांनी भगवंताची स्तुती केलेली आपल्याला आढळते. आपण जर रामायण काळामध्ये गेलो तर जटायूने सुद्धा स्तुती केली आहे. भरतानी केली आहे, लक्ष्मणाने केली आहे, कौसल्याने केलेली आहे, गुहकांनी केलेली आहे, प्रजाजनांनी केली आहे, वसिष्ठांनी स्तुती केली आहे. स्वतः सद्गुरू त्यांचे असूनही. त्याचं कारण आहे, योवा अनंतस्य गुणान अनंता ननु क्रमिष्यंत सतुपालबुद्धी रजांश भूमेर गणयत यथावत. ज्याप्रमाणे जमिनीवरच्या कणांची काही गणना करता येते का, की या सगळ्या पृथ्वीवर रज म्हणजे कण, मातीचे किंवा धुळीचे कण, त्याला रज म्हणतात. गणयत कदाचित हे कधी मोजता येतील का? ज्याप्रमाणे ह्या पूर्ण पृथ्वीवरच्या धुळीच्या कणांची गणती म्हणजे गणना करता येत नाही, मोजता नाही येत. ते इतके तुझे गुण आहेत. त्याचे गुण किती? भागवतातल्या श्लोकावरचं भाष्य आहे. भागवतातला श्लोक 11 स्कंदातलाच आहे. योवा अनंतस्य गुणान अनंता. किती वर्णन करावं, पण त्याला कशाही अंगाने वर्णन केलं, स्तुतिरूप ते असलं तर भगवान प्रसन्न होतात. त्याचं कारण असं आहे, सगळ्या जीवांसाठी ईश्वर उपास्य आहे. ईश्वर उपास्य आहे. ईश्वराची उपासना करताना ती 3 अंगांनी प्रधानतेने केली जाते. असं श्री विष्णू सहस्रनामाच्या सुरुवातीच्या श्लोकामध्ये येतं. तिथून विष्णू सहस्रनाम पुढे प्रारंभ होतो, ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो. पण त्याच्या आधी
यस्य स्मरण मात्रेण इथून जे वर्णन सुरुवातीचं आहे 13 श्लोकांमध्ये, त्यामध्ये एक श्लोक चरण येतं, ध्यायन स्तुवन नमस्यांश्च यजमानस्तमेवच. भगवंतांची ध्यान, स्तुती आणि वंदन या 3 प्रधान साधनांनी भगवंतांची आराधना केली जाते, असं वर्णन विष्णू सहस्रनामाच्या प्रारंभी आहे. आता गजेंद्राच्या मुखात जी स्तुती आहे त्या स्तुतीकडे आपण वळणार आहोत. अगदी 28 श्लोकांचं चिंतन सार रूपाने आपण करणार आहोत. विस्ताराने कोणाला करायची प्रेरणा होईल, इच्छा असेल त्यांनी करावं. श्रीमद भागवत 8वा स्कंद वाचावा, सुरुवातीचे अध्याय वाचावे आणि आपापल्या परीने चिंतन करून तसंच स्तुती आपण दररोज परमात्म्याची आणि सद्गुरूंची करण्याचा प्रयत्न करावा. कारण भगवंतांचा एकंदर महिमा खूप अतर्क्य आहे हो. आमच्या इथे केकावली नावाचा एक काव्य प्रकार आहे, त्यात फार सुंदर वर्णन आहे. म्हणजे केकावलीच्या एक पुष्कळ श्लोक आहेत, 19-20 श्लोक आहेत. त्यामध्ये एक श्लोक येतो, अतर्क्य महिमा तुझा गुणही फार बाहे विधी, श्रुतिज्ञही म्हणे सदा स्तविल आमची केवी धी. आमच्या बुद्धीने कसं होईल, तरी जन यथामती स्तवनी झाले सन्मती, स्तवार्थ तुझ्या सम कवी कधी जन्मती. खरं तुझं वर्णन करायचं असेल ना देवा, तुझं जर वर्णन करायचं असेल तर खरं म्हणजे स्तवार्थ तुझ्या समज, तुझ्या स्तुतीसाठी तुझ्यासारखेच असे जन्माला यायला पाहिजे. येतात अवतार असे. महर्षी वेदव्यास आहेत, वाल्मिकी आहेत, श्रीमद आद्य शंकराचार्य आहेत आणि सकल संत आहेत. सकल संत ह्यातच येतात. तवार्थ तुझ्या सम कवी कधी जन्मती. हे संत कवी आचार्य फार वाल्मिकी व्यासांसारखे यांनी करावी. इतर आपण स्तुती करायची असेल तर मुखाने काही म्हणावं की देवा तू खूप खरंच छान आहेस, तुझे गुण किती आहेत, लीला किती आहेत, असं म्हणत जावं. पण आपल्याला आधार जर संत वचनांचा किंवा आचार्यांच्या वचनांचा मिळाला, व्यास वाल्मिकी शंकराचार्यांच्या वचनांचा जर आपल्या जिभेला स्पर्श झाला, कारण त्यांचं वर्णन, त्यांनी केलेली स्तुती यथार्थ असते. आणि एक लक्षात ठेव, फक्त स्तुतीला योग्य परमात्माच आहे किंवा सद्गुरू आहेत किंवा संत सत्पुरुष जे पूर्णत्वाला गेलेले आहेत ते स्तुतीला योग्य आहेत. ज्यांना अपूर्णत्व आहेत त्यांची स्तुती करून काय उपयोग व्हायची नाही. मोरोपंतांनी या केकावलीच्या केका आहे त्याला केकावली म्हणतात. अतर्क्य महिमा तुझा गुणही फार बाहे विधी. फार आहेत तुझे, किती आम्ही वर्णन करावं. आणि आम्हाला शब्दसुद्धा सुचत नाही. पुष्कळ वेळा भक्तांना सुद्धा ईश्वराची स्तुती करताना शब्द सुचत नाही हो. ध्रुवाच्या चरित्रात वर्णन येतं, ध्रुवाला जेव्हा भगवान प्रसन्न झाले आणि त्याची तपश्चर्या संपणार आहे, आता त्याला स्तुती करायची आहे. माहिती आहे, ऐकडून ते बाळकडून मिळालेलं आहे की भगवंतांचं दर्शन झाल्यानंतर पहिल्यांदा स्तुती करावी त्यांची. दर्शनही नाही झालेलं नित्य पूजेमध्ये स्तुती करावी. पुष्कळ आपण लोक उपचार करतो आहे. भगवंताच्या स्तुती म्हणणारं किंवा सद्गुरूंची स्तुती करणारं एखादं कवन, अष्टक, श्लोक काहीतरी म्हणावं. ते अनेक ग्रंथांमध्ये आहे. दासबोधामध्ये तर सद्गुरूंचं वर्णन आहे. आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप माझा ज्ञाना काय कळे. सर्व सकल संतांनी केले म्हणून जाणतेनी गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्ल. हे सद्गुरूंचं स्तवन आहे, हे त्यांचं कार्याविषयीचं आहे. म्हणून सगुणाकडे येताना त्यांचं कार्य, त्यांचं गुण, त्यांचं नाम, त्यांच्या लीला अशा 4 प्रकारांनी सगुणात आल्यानंतर परमात्मा याचं वर्णन किंवा स्तुती करता येते. ती केलेली आहे. एवढ्या एका विवेचनानंतर आता आपण थोडा वेळ गजेंद्राने केलेल्या स्तुतीकडे येऊ. गजेंद्राची स्तुती, या स्तुतीमध्ये 28 श्लोकांपैकी पहिला श्लोक जो आहे श्रोते हो, या पहिल्या श्लोकामध्ये गजेंद्राने शरणागती पत्करली आहे. आधी शरणागती, कारण ध्रुवानी जे भगवंतांना स्तुती केली, आधी शरणागती पत्करली. योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरश्च धाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राण अन्नमो भगवते पुरुषाय देव. देवा मी काय स्तुती करू, ते तिथे गजेंद्राच्या तोंडी आहे. म्हणून त्याने सर्वात पहिल्यांदा स्तुतीच्या आधी भगवंतांना वंदन करून त्यांना शरण केलं आहे. आणि पहिला श्लोक
गजेंद्रांच्या मुखामध्ये जी स्तुती आहे 28 श्लोकांची, पहिला श्लोक असा आहे, ओम नमो भगवते तस्मै यत यत एतच्चिदात्मकं पुरुषायादिबीजाय परेशाया विधीमही, असा पहिला श्लोक आहे. ओम नमो भगवते, भगवतेमध्ये भगवानच शब्द आहे. भगवते, ओम नमो भगवते, इथून सुरुवात, आधी नमस्कार केला आणि तो शरण गेला असं वर्णन आहे. उपायच नव्हता काही, कारण त्याला प्राणांतिक वेदना होतात आहे. आपण जरा प्रसंग डोळ्यासमोर आणू. त्याचा पाय नकराने पकडलेला आहे, त्याला प्राणांतिक वेदना आहे, खूप तरी प्रयत्न केला आहे, रक्त खूप गेलं आहे, मांस तो नकर खातो आहे. म्हणून आता भगवंतांचं पहिले त्यांनी नमस्कार केला, देवा ओम नमो भगवते तस्मै, त्या भगवंताला नमस्कार करतो. कोणत्या? यत एतत् चिदात्मकम, एतत् चिदात्मकम, सर्व प्राणीमात्रांमध्ये जो परमात्मा चित रूपानी, चित आत्मकम, सगळ्या प्राण्यांमध्ये, ही स्तुतीचा हा निर्गुण निराकार परमात्म्याच्याकडे उल्लेख चालला आहे. सगुणाकडे तो येईल क्षेत्रज्ञ दुसऱ्या श्लोकामध्ये. आणि पुरुषायादी बीजाय, हे परमात्म्याचं वर्णन आहे. थोडीशी याची आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. काय काय शब्द आहेत? ओम नमो भगवते तस्मै, त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो की जो सर्व प्राणीमात्रांचं आदिबीज आहे. पुरुषाया आदिबीजाय परेशाया धीमहि, त्याचं मी ध्यान करतो. धीमहि म्हणजे मी ध्यान करतो, स्तुती करतो, नमस्कार करतो. आणि मग स्तुतीला प्रारंभ दुसऱ्या श्लोकात होईल. ही शरणागती आहे. ईश्वर शरणागतीचा पहिला टप्पा त्याला वंदन करणं आणि त्याच्या महिम्याचं वर्णन गाणं, हे निर्गुण निराकाराविषयी आहे. 2 रूपं आहेत त्याची. आणि आपल्याला यातून हेही शिकायचं आहे की सगुण आणि निर्गुण म्हणजे नेमकं काय. आणि सगुणाचं करता करता किंवा सगुण देवाची उपासना करता करता निर्गुण परमात्म्याचं ओळख आपल्याला कशी करून घेता येते, हे शिकण्याकरता हे 1-2 श्लोक आपण समोर ठेवून चिंतन करणार आहोत. पुरुषाया आदिबीजाय, हे निर्गुण निराकार परमात्म्याचं वर्णन आहे. सृष्टी उत्पत्तीची क्रिया थोड्यात आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. जेव्हा परमात्मा, निर्गुण निराकार परमात्मा एकटा आहे, म्हणजे जेव्हा सृष्टी नाही, अशी एक अवस्था येते की प्रलयानंतर आणि सृष्टी उत्पत्तीच्या आधी, पुन्हा म्हणतोय, कारण प्रत्येक वेळा भूतसृष्टी निर्माण झाली की केव्हा तरी ती संपते. यद दृष्टं तन्नष्टम, किंवा उपजयते नाशे, हा सिद्धांत आहे. ते पुनरुपी दिसे, जैसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका, माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात. तर जे जे डोळ्याने दिसतं, दृश्यसृष्टी ही एक दिवस निर्माण झाल्यानंतर केव्हा तरी एकदा संपत असते. त्यामुळे सृष्टी संपते त्याला कल्पांत किंवा प्रलय म्हणतात. त्यामुळे प्रलयानंतर आणि पुन्हा सृजनाच्या, सृष्टीच्या आधी मधल्या काळात सर्व भूतमात्रांची वासनात्मक बीज, त्यांनी केलेल्या विविध कर्मांच्या शेवटी उर्वरित शिल्लक राहिलेल्या वासना आणि जीवनमुक्ती नाही मिळाली, म्हणजे त्या आयुष्यात, त्या जन्मात त्याची इति कर्तव्यता जन्माची नाही झाली आणि प्रलय तर झाला, तर मग त्यांनी केलेल्या कर्मांची सर्व कुठेतरी ठेवावी लागतील ना. ती परमात्म्याच्या हृदयाकाशात बिंदू मात्रेनं राहतात असं वर्णन आहे, एका बिंदू रूपाने. आणि त्या ठिकाणी सर्व भूतांच्या वासनात्मक देह ज्या ठिकाणी राहतात, किंवा त्याला महत असं म्हणतात किंवा प्रधान, अशी 2 नावं आहेत. ही मायेची नावं आहेत. ती भगवंतांच्या हृदयाकाशात आहे. पुरुषाय आदिबीजाय, आणि सर्व सृष्टीचं आदी कारण, आदी बीज म्हणजे कारण, कारण बीजातून पुढे वृक्ष येईल. बीज कारण आहे आणि वृक्ष कार्य असतंय, त्या बीजामधून पुढे वृक्ष येईल. तसं सर्व भूतमात्रांच्या वासनांचं बीज हे भगवान आपल्या हृदयामध्ये ठेवतात. त्याला महत किंवा प्रधान म्हणतात. म्हणजे मायाच. महते मायेचं एक नाव आहे. मायेची जी अनेक नावं वेदांतामध्ये येतात, त्यातलं एक नाव महत असं आहे. हे तिचं एक कार्य आहे. काय भगवंतांची कृपा आहे जगावर, हो काय कृपा आहे. म्हणजे सर्व भूतांची बीज तशीच्या तशी अनंत काळापर्यंत, मध्ये पुष्कळ काळ जाईल आणि मग त्यात कालवृत्तीने, कालपुरुषाने क्षोभ होऊन
त्याच्या अंतःकरणात मायेच्या त्रिगुणांमध्ये क्षोभ उत्पन्न होतो आतमध्ये. आणि मग पुढे एकोहम बहुश्याम प्रजायेय, एकाकी न रमते, मला आता करमत नाही, हा जो मूळ संकल्प भगवंतांच्या अंतःकरणात येतो यालाच मूळ माया म्हणतात. या संकल्पालाच मूळ माया म्हणतात. मग त्यापासून पुढे त्रिगुणांची पंचभूतांची उत्पत्ती, त्रिगुण माया, जड माया वगैरे पुष्कळ पुढे. परंतु पहिली मूळ माया जिला म्हणतात, एकोहम बहुश्याम प्रजायेय, कारण सर्वभूतांची वासनात्मक बीजरूपानी भगवंतांच्या अंतःकरणात आहेत. त्यांना आता भोग सन्मुख करायचे आहे, ते भोग मिळवून द्यायचे आहे. म्हणून भगवंतांना पुरुषाय आदिबीजाय, आदिबीज ते. आणि मग भगवान त्याप्रमाणे सृष्टी निर्माण करतात. तसंच परेशाय धीमही, परेशाय धीमही, मी ध्यान करतो, अशी शरणागती इथे झाली की भगवंतांच्या मूळ स्वरूपाचा महिमा गायला. पहा, भगवान जेव्हा आदिबीज हे कोणत्या प्रकारचं आहे, सर्व सृष्टीचा आदिकारण तू आहेस. मग स्तुतीमध्ये इतर श्लोकांचा आविर्भाव असा आहे. इतर जे 3-4 श्लोक निर्गुणाचं महिमा गाणारे श्लोक गजेंद्राच्या मुखात आहेत. हे देवा, तू सगळ्या जगाचं आदिकारण आहेस. आणि खरं म्हणजे या आदिकारणाला एक नाव आहे, त्याला उपादान कारण म्हणतात वेदांतामध्ये. उपादान कारणाची नेमकी व्याख्या काय आहे थोडक्यात बघू. ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो त्याला उपादान कारण म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ, माती आहे समोर आणि आपण एक मडकं तयार करणार आहे. माठामध्ये माती आहे का नाही? आहेच, माठामध्ये माती आहेच. म्हणून माती हे त्या घटाचं किंवा माठाचं उपादान कारण आहे. कारण ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो, तशी श्रुतीच आहे, तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत, ते निर्माण करून त्यात ज्यांनी प्रवेश केला हे उपादान कारण आहे. असाच सर्वभूतादिवासंयत सर्वभूतेषु असत्यपि, अमृतबिंदू परिषद आहे. सगळे भूत निर्माण करून सर्वभूत पुरुषाय आदिबीजाय परेशाय धीमहि, ही स्तुती बहुतेक सगळ्या स्तुतींमध्ये हे पहिलं वाक्य आहेच. जिथे निर्गुण निराकाराचा महिमा सांगणं सुरू आहे तिथे देवा तू जगाचा अधिकारण आहेस, तू सगळी सृष्टी निर्माण करतोस. पण सृष्टीच्या कोणत्याही घटकात, म्हणजे वर्णन असं आहे, भागवतातही वर्णन येतं आहे. पहिल्या श्लोकातच भाष्य करताना श्रीधर स्वामींनी म्हटलं आहे, कारण श्रीमद भागवताचा पहिला श्लोक आहे, जन्माद्यस्य यतः, जन्माचं आदिकारण तू आहेस, पण तू त्यात जात नाहीस. आणि भाष्य करताना श्लोकार्थ असा आहे, परमात्मा सृष्टी निर्माण करतो, पण सृष्टी निर्माण करताना तो माया आणि मायेचं कार्य, मायेतही गुंतत नाही आणि मायेच्या कार्यातही गुंतत नाही. असा अलिप्तपणे सगळी सृष्टी निर्माण करतो. माया आणि मायेच्या कारणात अजिबात अडकत नाही. तो मायापती आहे, अडकेल कसा? मायेचं जे कार्य आहे ते सगळं मिथ्या मानलं आहे, त्यातही तो अडकेल कसा? तो सत्य तो सत्य वस्तू आहे. आणि त्यामुळे पुरुषा आदिबीजाय, भगवंतांची सगळ्यात मोठी कृपा आहे विश्वावर काय असेल न श्रोते हो, तर प्रत्येक जीवाच्या वासनांचं बीज जसंच्या तसं काहीही इकडे तिकडे न करता, प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. वेदांत संकल्पनेप्रमाणे स्वतंत्र आहे. प्रत्येक जीवाला आपला उद्धार करण्याची संधी मिळते. मनुष्य जन्मात आल्यानंतर उद्धरेत आत्मनात्मानं आत्मा नमवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना, भगवद्गीता बोलते का नाही? त्यामुळे स्वतंत्र आहे. उद्धरेत आत्मनात्मानं, ज्या त्या जीवाला आपला उद्धार करण्याची संधी मनुष्य देहात मिळते. आणि त्यामुळे परमात्मा तशी त्याला देह प्रदान करतो. त्यांनी क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग करून, मला भगवंतांनी दिलेलं स्वातंत्र्य आहे, कर्म करताना कसं केलं पाहिजे याची हातोटी शिकवतात. आणि तसा करत गेला तर परमात्मा त्याला मुक्ती प्रदान करतो. म्हणून त्याची ती खरी कृपा ती आहे. म्हणून भगवानांची स्तुती जी आपण म्हणतो. आणि ह्यानंतर या पुढचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये भगवंतांच्या स्तुतीचा हा भाग आता सगुण साकारत्व आल्यानंतर निर्गुण निराकाराचा महिमा. मग एक श्लोक आपण घेऊ ज्या ठिकाणी गजेंद्र सगुण साकार परमात्म्याची स्तुती करतोय. क्षेत्रज्ञाय नमस्तुभ्यं सर्वाध्यक्षाय साक्षिणे पुरुषायात्ममूलाय मूलप्रकृतये नमः. मूलप्रकृतीविषयी तर केला बापा विचार.
पण सर्वाध्यक्षाय साक्षिणे भगवान गीतेत म्हणतात, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. मी अध्यक्ष आहे या सृष्टीचा. अध्यक्ष हा नेहमी पुढे शब्दच आहे, साक्षीने सगळी सृष्टी निर्माण करेल पण त्यात गुंतणार नाही. पहा, रासायनिक क्रिया असते. एखाद्या रासायनिक क्रियेमध्ये, प्रत्येक क्रियेत नाही पण काही रासायनिक क्रियांमध्ये काही त्यातले मूल घटक जे सहभाग घेतात त्या व्यतिरिक्त एक अजून पदार्थ तिथे असतो, त्याला कॅटलिस्ट म्हणतात. म्हणजे कॅटलिस्ट हा पदार्थ असा आहे, इट इज अ सबस्टन्स विच डू नॉट टेक पार्ट इन एनी केमिकल रिॲक्शन बट सपोर्ट्स. जो प्रत्यक्ष भाग घेत नाही पण सपोर्ट्स, असा परमात्मा आहे. तो काही कार्य घेणार नाही. मी काही कार्य करा, तो तिथे साक्षीने रूपाने पाहिजे. जसं सूर्य आहे, चंद्र आहे, समुद्र आहे, हे साक्षी आहेत सगळे. हे पक्षपात करीत नाही. हे भगवंत क्षेत्रज्ञाय. प्रत्येक क्षेत्रज्ञ म्हणजे या शरीराला, प्रत्येक शरीराला, प्रत्येक प्राण्यांच्या, जसं वाघ, कुत्रा, गाय, मनुष्य, या सर्वांना जे शरीर आहे, पृथ्वीमध्ये जितकी घरे शरीर आहे तितकी भगवंतांची घरे, असं रामदास स्वामी दासबोधात म्हणतात. भगवंतांची घरे का म्हटलं? कारण क्षेत्रज्ञाय दोन संज्ञा आहेत. पहा, एक क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ दोन अर्थांनी आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे या क्षेत्राला संपूर्णपणे जाणणारा, की या शरीरामध्ये, क्षेत्र म्हणजे शरीर, या शरीरात काय आहे आतमध्ये, रक्त, मांस, बिडा, हाड इत्यादी. म्हणजे सूक्ष्मदेहसुद्धा मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सूक्ष्मदेहाचे घटक आणि स्थूल शरीराचे घटक, रूप, वर्ण, रंग, उंची, वजन, मांस, मज्जा, हे सर्व स्थूल शरीराचं. या सर्वांना जाणणारा, प्रत्येक शरीराला जाणणारा क्षेत्रज्ञ. ज्ञ म्हणजे जाणणारा, ज्ञ म्हणजे जाणणारा, ज्याला सगळी माहिती आहे. यच्चयावत प्राणीमात्रांच्या सगळ्या शरीरांची. म्हणजे आत्ता मुंगीला भूक लागली आहे का एखाद्या, त्याला कळतं, मग तिच्या भुकेची सोय तो करतो. क्षेत्रज्ञ आहे ना, मग तिला बरोबर अशा ठिकाणी जायला प्रवृत्त करेल की जिथे साखरेचा कण आहे. ज्या त्या प्राण्याला नुसतं क्षुधा, तृष्णा, पिपासा हे तर जाऊ दे, प्रत्येक कर्माची प्रेरणा, प्रत्येक कर्माचा प्रेरकच परमात्मा आहे. म्हणून तो क्षेत्रज्ञ. आणि एवढंही करून प्रत्येक जीवाने काय कर्म केली, कर्म करताना भावना कशी ठेवली, हेतू कसा ठेवला, हे सुद्धा परमात्म्याला कळतं. म्हणून त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं आहे. नमस्तुभ्यम, पुन्हा वंदन केलं आहे. सर्वाध्यक्षाय साक्षिणे. परमात्म्याच्या सगुण लीलांचं वर्णन या पुढच्या श्लोकांमध्ये खूप येणार आहे. खूप 28 श्लोकांपर्यंत आपल्याला चिंतन करता करता जाताना कळेल की सगळ्या ठिकाणी निर्गुण निराकार परमात्माने सगुणाचे खूप वर्णन केलं आहे. मग आता सगुणाच्या भगवंतांच्या पूजेचं, उपासनेचं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी केलं आहे की तुला काय काय आवडतं रे. पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरितम अश्नामी प्रयतात्मनः. जीवानी सगुणाची उपासना करायची आहे, पण त्याचं ध्येय मात्र सगुण ईश्वर आहे नाही. जीव कधीही उपासना करून ईश्वर रूप नाही होणार आहे. आपण थोडं समजून घेऊया. जीव ब्रह्मरूप होणार आहे. एक ब्रह्म द्वितीय नास्ती श्रुती आहे. जीवानी ईश्वराची उपासना शास्त्रीय पद्धतीने, शास्त्रग्रंथात सांगितल्याप्रमाणे, संतांनी सांगितल्याप्रमाणे, कारण संपूर्ण जीवांचा उपास्य ईश्वर आहे. ईश्वराची उपासना करायची म्हणजे त्याच्या आज्ञा मानायच्या. श्रुतिस्मृती ममाविवादने यस्तु उल्लंघ्य वर्तते आज्ञाच्छेदी ममद्रोही नमे भक्ता न मत्प्रिया. भगवान म्हणतात, भगवंतांची उपासना करायची म्हणजे भगवंतांच्या आज्ञा पाळायच्या. कुठे आहेत त्या? श्रुतिस्मृती ममाविवादने. दोन ग्रंथ आहेत, श्रुती ग्रंथ आहे, स्मृती ग्रंथ आहे. श्रुती म्हणजे वेद, उपनिषद, आणि स्मृती ग्रंथ म्हणजे पुराण, भगवद्गीता स्मृती ग्रंथ मानला आहे. सर्वोपनिषद गावं आहे पण त्याला स्मृती ग्रंथ मानला आहे. हे सगळे ग्रंथ आहे ज्याला आम्ही आमचे आध्यात्मिक पारमार्थिक ग्रंथ म्हणतो. श्रुतिस्मृती ममैवादने यस्तु उल्लंघ्य वर्तते. यांच्या विरुद्ध जर आपण आचरण केलं, जो उल्लंघ्य म्हणजे उल्लंघून जातो यांच्या आज्ञा, माझ्या आज्ञा आहेत त्या, तो आज्ञाच्छेदी ममद्रोही, तो द्रोह करतो माझ्याशी.
नमे भक्ता नमत प्रिया, तो माझा भक्तही नाही आणि मला प्रिय नाही. म्हणून सर्वांना शेवटी उपदेश येतो की सगुण साकार परमात्म्याचा महिमा जो गजेंद्राने गायला, मग त्याचा आपल्याला असा उपदेश आहे की आपण सगुण साकार परमात्म्याची, आता सगुण साकार असं म्हणता म्हणता समर्थांच्या दासबोधातली एक ओवी फार छान आहे. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा निर्विकारी श्रीराम. चत्वार देव निरूपण रामदास स्वामींनी लिहिलाय दासबोधात. त्यातली ओवी आहे एक नाना प्रतिमा, हाही सगुणच आहे. दुसरा अवतार महिमा, अवतार राम कृष्ण विठ्ठल वामन वगैरे हे अवतार, हनुमान जगदंबा तिचे अवतार, महादेवांचे अवतार. चौथा तो निर्विकारी श्रीराम. तिसरा तो अंतरात्मा, अंतरात्मा म्हणजे ईश्वर, तर सगुण निराकार आहे. चौथा तो निर्विकारी. अशी समर्थांनी विभागणी केली 4 प्रकारचे देव. त्यापैकी सगुण उपासनेला 3ही देव सगुणाच्या उपासनेत आहेत. सगुणाची उपासना करता करता जीवानी लक्षात ठेवायचं मुख्य त्यातलं एकच तात्पर्य, उद्दिष्ट लक्षात ठेवायचं आहे. पूजा करायची देवाची. जसं उदाहरणार्थ गोपालकृष्णाची मूर्ती आहे छान, किंवा रामाची मूर्ती आहे. पुष्कळांचं उपास्य राम असतं, कृष्ण असतं, आणि आपल्या उपास्य मूर्तीची, इष्टमूर्तीची रोज पूजा करावी असं शास्त्रांनी, पूजा नित्यकर्म आहे. कारण ती मूर्ती घेतली आपण तामणामध्ये घेतली, मग तिला यजमानाला घरच्या जर षोडशोपचार पूजा येत असेल, कुठून शिकली असेल, माहिती करून घेतली असेल, तर 16 उपचारांची पूजा करतात. देव तामणात घेतले, त्याला अभिषेक केला, सगळे मंत्र बरोबर म्हणत गेले, यथा सांग पूजा केली झाली. देव जागेवर ठेवून दिले, मूर्ती जागेवर ठेवून दिली, त्याला हार वाहिले, अलंकार दिले, त्याला छानपैकी श्रीखंडन चंदन दिवम हे ज्योत्स्नापते नमस्तुभ्यम नाना परिमळ द्रव्याने, त्याला अत्तर धूप दीप गंध सगळी पूजा छान झाली, मूर्ती तर ठेवून दिली. पण केव्हा तरी जीवनात मनामध्ये हा विचार यावा, पूजेच्या अनुषंगाने आपला विचार सुरू आहे, की ज्या बाळकृष्णाची पूजा मी केली, हा कृष्ण आहे. मग कृष्ण मी नेहमी ऐकलाय, चरित्र माहिती आहे, कुठे कधी झाला कृष्ण, असा विचार मनात आला पाहिजे. असं करता करता हळू मन द्वापर युगात जायला पाहिजे, न्यावा आपण. आणि हा ना वसुदेव देवकींच्या पोटी जन्माला आला, मग आपल्या स्वेच्छेने हा गोकुळात गेला, असा विचार मनात यायचा. म्हणजे आता मूर्तीमधून आपण त्याच्या अवतारापर्यंत गेलो. हा प्रवास आहे, हा साधकांनी केला पाहिजे, हा संतांनी केला आहे. संतांच्या कवनांमध्ये, वचनांमध्ये 4ही स्तरांच्या देवाचा उपयोग येतो. रामदास स्वामींच्या दासबोधात म्हणा, करुणाष्टकांमध्ये म्हणा, आत्माराम शब्द नेहमी येतो, हा ईश्वरवाचक आहे. मग अगदी सुरुवात मूर्तीपासून, ज्याला सगुण मूर्त्याकार किंवा प्रतिमा देव म्हणतात. मूर्ती, तस्वीर, आता माझ्या या हाताला पूज्य महाराजांची प्रतिमा आहे, ह्या प्रतिमेला फूल वाहताना माझ्या मनात हा विचार आलाच पाहिजे की पूज्य महाराज ही प्रतिमा आहे, आता ते ब्रह्मीभूत झाले, आशीर्वाद कृपा आहे त्यांची. पण त्या प्रत्यक्षात सगुण साकार असताना ते कसे वागत होते, त्यांची काय दिनचर्या होती, ते कसे वागत होते, कसा उपदेश करत होते रामनामाचा, हे त्यांच्या तस्वीरीकडे पाहून मी जर आठवत गेलो तर मी त्यांच्या अवतारापर्यंत गेलो. कारण संतांना सुद्धा अवतारच म्हटलंय. संत हे भूमीवर चालते बोलते ईश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे दासगणू महाराजांची श्री गजानन विजय ग्रंथातली ओवी आहे. ते ईश्वरच आहेत ना. मग ही प्रतिमा जी आहे याच्या पलीकडे कोण प्रल्हाद महाराज आहेत की नाही, आहेत, होते नाही म्हणायचं. त्यांचं पूर्ण सगुणातलं चरित्र, म्हणजे ते देहात असताना, सगुणात असताना, देहधारी असताना काही चरित्र झालं नाही 19 वर्षांचं, ते आपल्याला आठवलं पाहिजे. असंच रामाचं, असंच कृष्णाचं. त्यानंतर मग ते आता अवतार कोणाचे, धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार झाले आहे, तर पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम. मग हे अवतार आहेत कोणाचे, प्रत्यक्ष देहधारण करताना ज्याला आपण अवतार म्हणतो, तो अवतार ज्याचा असतो त्याला ईश्वर म्हणतात. ईश्वराचे अवतार असतात. ईश्वर अवतार घेऊ शकतो कोणताही. ते वेळी आपलेचिनी कैवारे, मी साकारू होऊनी अवतरे, अधर्माची अंधारे गिळून घाली श्रीराम.
ही माऊलींची ज्ञानेश्वरीतली यदा यदाई धर्मस्य वरचं भाष्य करताना वापरलेली एक सुंदर ओवी आहे. ते वेळी आपुलेचेनी कैवारे. आपुलेचेनी म्हणजे भक्तांचेनी कैवारे. मी साकारो होणे अवतारे, अधर्माची अंधारे गिळू न घाले. मग आपण अवतारापर्यंत गेलो. अवतार असतो ईश्वराचा, आणि असं वर्णन आहे की ईश्वराला सुद्धा प्रलयकाळी काही काम उरत नाही. संपला, आता प्रलय झाला, सृष्टी निर्मिती उत्पत्ती स्थिती आणि लय हे त्याचं कार्य संपलं, आता नाही आहे काही, प्रलय झालेला आहे. त्यामुळे ईश्वरसुद्धा मायेसह ब्रह्मवस्तूत विलीन होतो. ईश्वर ब्रह्मच आहे, पण सृष्टी निर्मितीसाठी मायेचं साह्य घेतो म्हणून तो मायापती ईश्वर. पण आता मायेचं कार्य संपलं आहे, प्रलयात ते संपलेलं आहे. ईश्वर मायेसह हा सुद्धा आपलं अधिष्ठान देव सोडिती म्हटलंय समर्थांनी, आणि ब्रह्मात विलीन होतं. उरतं काय? फक्त उरतं काय? अहमेवा समेवाग्रे असं चतुश्लोक भागवतात म्हटल्याप्रमाणे, किंवा सदैव सौम्य इदमग्र आसीत, सत एव सौम्य इदम अग्र आसीत, श्रुतीच आहे छान. तेवढं फक्त आहे आहे आहे, सत वस्तू फक्त उरते, म्हणजे ब्रह्मवस्तू उरते. असं हळूहळू सगुणाचीच पूजा करता करता, तीनही सगुणाच्या देवांची पूजा करता करता, तीन नाहीच आहे, खरं देव एकच आहे, आपल्याला समजून घेण्याकरता या जीवाच्या कल्याणाचा मार्ग म्हणून सगळ्यात शेवटी ब्रह्मवस्तूच्या चिंतनाने जीवाला ब्रह्मसाक्षात्कार होतो. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शौचती न कांक्षते असं वर्णन आहे गीतेमध्ये. ती अवस्था येण्यासाठी आपण फक्त ही मांडणी शास्त्राने केलेली आहे. म्हणजे लक्ष सगळं मूळ अधिष्ठानाकडे, पण पूजा सगळी करायची. कारण पूजा सगुणाची करताना एक वेगळा आनंद असतो. देवाला हार घाला, देवाला लोणी खाऊ घाला, त्याचा काकडा करा, शेजारती करावी, सुंदर फुलांचा हार करावा, एक वेगळा आनंद असतो की नाही. सगुणाच्या पूजेमध्ये आनंद आहे, पण रामदास स्वामींचा दासबोधात सांगणं आहे की सगुणाचेनी आधारे निर्गुण पावेजे निर्धारे, सारासार विचारे संत संगेशी. सगुणाच्या उपासनेत रमायचं, त्याचं सुखही भोगायचं. आणि खरं तर आचार्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की हे सगुणाची उपासना हे सगळं द्वैत कार्यक्रम आहे की नाही. दोमनपणाने आहे ना, की तू देव आहे, मी भक्त आहे, मी तुझी पूजा करतो आहे, तुला उपचार देतो आहे, तुला हार वाहतो आहे, दूध देतो आहे, लोणी देतो आहे, तुला मुकुट घालतो आहे, तुझ्या हातात बासरी देतो आहे. यांनी अंतःकरणाला छान वाटतं. तुला आवडत होतं ना रे कृष्ण अवतारात बासरी वाजवायचा ना तू, मग तुला छोटीशी चांदीची बासरी त्या बालकृष्णाच्या जवळ दिली उभा, राधाकृष्णाजवळ. तुला हार खूप आवडतात ना, मग तुला हार घालते, कारण त्याला हारही खूप आवडतात. वाल्मिकी रामायणात वर्णन आहे, पूजेचं वर्णन करताना लक्ष्मणाला प्रभू राम सांगतात, मला कोणी जर पुष्पाची माला घातली मला फार आवडतं. लक्ष्मण त्याला आवडतं, त्याला प्रिय आहेत. हे सगळे उपचार करता करता फक्त सगुणाचेही आधारे निर्गुण पावेजे निर्धारे इतकं नेहमी लक्षात जर ठेवत गेलो आपण, या सगळ्या स्तुतीमध्ये हा आविर्भाव आहे. गजेंद्राच्या स्तुतीचा आपण विचार करतोय. क्षेत्रज्ञाय नमस्तुभ्यम, क्षेत्रज्ञाय जो सर्वांना जाणून त्या क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रांना जाणणारा असा परमात्मा, या चार अंगाने विचार आपण करत गेलो तर ती भगवंतांची स्तुती ह्या पद्धतीची पुढे मांडली. सगळ्यात शेवटचा श्लोकही आपण थोडक्यात बघणार आहोत, तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे सगुणाची पूजा करता करताच निर्गुण परमात्म्याकडे लक्ष कसा ठेवावं, वेदांताचा प्रसिद्ध दृष्टांत आहे. नेहमी वेदांतामध्ये हा दृष्टांत येतोच. सोनं आहे, सोन्याचे अलंकार असतात, अंगठी आहे, चेन आहे, गळ्यातले कानातले पुष्कळ प्रकारचे अलंकार होतात. आता हे अलंकार यांना महत्त्व का आहे? कारण ते सोन्याचे आहेत म्हणून. मग प्रत्येक दागिन्याच्या मागे मूळ तत्व काय आहे, मूळ द्रव्य काय आहे? सोनं आहे. म्हणून त्या अलंकारांना महत्त्व आहे. त्यांनी आपण देवाला सजवतो, शरीरावर आपणही धारण करतो. पण प्रत्येक वेळा त्या अलंकाराकडे पाहताना मनात विचार आला पाहिजे की हा आकार या दागिन्याचा दिला आहे, हा आकार आहे, हा आकार तर एक दिवस संपेल. अंगठी पण तुटते, चेन पण तुटते, सगळेच. प्रत्येक नाशवंत पदार्थाला काय आयुष्य असतं, काही काळपर्यंत राहतात, संपतात.
मग ते संपले. पण सोनं तसंच राहील ना. तसं सगुण साकार परमात्मा, सगुण साकार मूर्तीतला देव, सगुण साकार सुद्धा इथपर्यंत दासबोधात रामादास स्वामींनी एक ओवी म्हटली आहे, हरी हर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाशयक सद्गुरुपद श्रीराम. सगळे नाश पावतात, पण सद्गुरुपद किंवा सद्गुरू म्हणजेच परब्रह्म वस्तू. आपण नेहमी म्हणतोय गुरु साक्षात परब्रह्म, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं म्हणतो गुरुगीतेतला श्लोक आहे. तर दृष्टी सगळी आपली प्रत्येकाची सगुण उपासना करणाऱ्यांची दृष्टी नेहमी ही सोन्याकडे असली पाहिजे. ती दागिन्यांकडे असू नये असं नाही, त्याचा आनंद असतो. म्हणून शंकराचार्यांनी मग म्हटलं ना, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम, भक्तीसाठी हे कल्पितच द्वैत आहे. कल्पितम द्वैत अद्वैताम अपि सुंदरम, हे अद्वैतापेक्षा सुंदर आहे. कारण सगुणाच्या पूजेमध्ये एक आनंद असतोय. मी आनंदरूप परमात्मा कळेपर्यंत सगुणाचा आनंद घ्यायचा आहे. आणि त्याच अर्थाने रामदास स्वामी म्हणतात, सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. दृष्टी निर्गुणाकडेच. मी ब्रह्मवस्तू आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी परमात्माच आहे, इकडे दृष्टी ठेवायची. दूर आहे टप्पा खूप. आज नाही, आज आपल्यामध्ये अनेक दोष आहेत. हे सगळे दोष ज्या पायी आपल्याकडे येतात आलेले आहेत, तिलाच अविद्या म्हणतात, तिलाच माया म्हणतात. फरक आहे दोन शब्दांमध्ये थोडासा. त्याच्या इतक्या विश्लेषणात काही नाही जायचं आपल्याला आता. पण मायेच्या आवरणामुळे आपल्यामध्ये जे अनेक दोष येतात, पुष्कळ दोष आहेत, त्या दोषांच्या निवृत्तीसाठी उपासना आहे, त्या दोषांच्या निवृत्तीसाठी साधना आहे, त्या दोषांच्या निवृत्तीसाठी ध्यान आहे. हे अनेक असे जे प्रयोग आहेत, हे सगळे आपण त्यातून करता करता मुख्य चिंतन जे गजेंद्राने आपल्या केलं आहे, त्यांनी प्रत्येक चिंतन करताना नारायणाच्या मूळ स्वरूपाकडे लक्ष ठेवलेलं आहे. त्यांनी हार व्हायला ना देवाला, गरुडावर येताना भगवान दिसले, ते सगुण साकार त्याला दिसले. गजेंद्राने पुष्पहार फेकला ना त्यांच्या दिशेने. आधी पुष्कळ पूजा केली आहे, ध्यान केलं आहे त्यांनी. पूर्वायुष्यात तो इंद्रद्युम्न राजा आहे. साधना खूप झालेली आहे, पण ती पूर्ण झाली नाही म्हणून मध्ये शाप मिळाला, गजयोनीत गेला. पण त्याच्याजवळ ती स्मृती आहे. तो भगवंतांकडे हार फेकताना त्याच्या मनामध्ये हा विचार आहे की हा परमात्मा माझ्या ह्या संकटातून सोडवण्याकरता मला जे येतो आहे, हा मुळात कसा आहे, पुरुषाय आदिबीजाय परेशाया भिधीमही, परेशाया भिधीमही असा आहे. आणि क्षेत्रज्ञ आहे, नमस्तुभ्या, हा क्षेत्रज्ञ आहे. सगळ्या श्लोकांचा 27 श्लोकांचा गर्भितार्थ आहे. कारण भगवंताची स्तुती करताना त्याचे गुण, त्याचे कर्म, त्याच्या लीला, त्याचं रूप, त्याचं नाम, अशा सगळ्या अंगांनी स्तुती असते भगवंतांची. तुझं रूप किती सुंदर आहे रे, मकर कुंडले झळकती, सुंदर आहे ते ध्यान, उभे विटेवरी करचरण कटेवरी ठेवून या, किती सुंदर अभंग आहे. हे सगळं वर्णन सगुणात परमात्मा आल्यावरच करता येतं. निर्गुण काय कमरेवर ठेवणार आहे, त्याला अवयवच, निरवयव त्याला म्हणतात, त्याचं नाहीच वर्णन करता येत. डोळ्यासमोर निर्गुण निराकार परमात्मा आणण्याचा विषय नाही आहे. तो डोळ्यांनी पाहण्याचा नाही, कानांनी ऐकण्याचा नाही, वाचेनी बोलण्याचाही नाही. व वाचा न तपसा, त्याचं पुष्कळ वर्णन श्रुतींनी केलं आहे. कशाचाच विषय नाही, इंद्रियांना गोचर होणारा नाही. श्रुती माऊलीसुद्धा न इति म्हणते. तो वर्णनाचा नाहीच आहे. त्याचं वर्णन करायला नामरूप लागतात, ते नाही त्याच्याजवळ. सगुण साकार परमात्मा झाला की नाम आणि रूप, आणि रूप आलं की मग त्याचे गुण आठवतात, त्याच्या लीला आठवतात, आणि नामात त्याचं नाम घेऊन त्यात रंगून जाता येतं. हे सगळं पंचदशीमध्ये एक श्लोक येतो पहा, अस्ति भाति प्रियम रूपम नाम चैत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम मायारूपम तत्वद्वयम. अस्ति भाति प्रियम रूपम हे सच्चित आनंदाचे व्यवहारकालीन संज्ञा आहेत. याच्या विश्लेषणात आता नाही जाऊ आपण. अस्ति भाति प्रियम रूपम नाम चैत्यांश पंचकम. आणि हे जे रूप आणि नाम आहेत ना, एकदा भगवंतांनी माया स्वीकारली, भगवान सगुण साकार झाले की मग नाम आणि रूप येतं. जसं द्वापर अवतारामध्ये त्यांनी अवतार घेतला
श्रीकृष्णाचं. मला नाव श्रीकृष्ण, मग त्याचं रूप आलं आहे, ते रूप बदलत गेलं. अगदी जन्माला आले तर बालरूपात आले, कारण सुरुवात 8 वर्षाची मूर्ती उभी केली, उभे राहिले. देवकीसमोरती म्हणे असं नको मला, बाळ हो, बाळ झाले मांडीवर. स्वेच्छेने मथुरेत गेले, बाळच होते. मग 5 वर्ष मथुरेत, 5 वर्ष गोकुळात, त्याच्यानंतर 6 वर्ष असं वृंदावनात, असं राहून 11व्या वर्षी रूप बदलत गेलं. करता करता 125 वर्षाची जाऊन मग पुढे अवतार संपवला. पण तिथे रूप घेतलं कृष्ण नावाचं. मग मोरपीस काय, बासरी काय, सगळे परिग्रह काय, भक्त काय, हे सगळं त्या अवतारात केलं. मग नाम रूप एकदा आलं की नाम श्रीकृष्ण कृष्ण, याच्यात माणसं थांबतात. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवत, किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हा भक्तिदेवीने म्हटलेला श्लोक आहे भागवतात. याप्रमाणे नाम आणि रूपामध्ये आपल्याला रमता येतं. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैताम अपि सुंदरम, असं आचार्य जे म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. पण दृष्टी मात्र अखंड अखंड निर्गुण निराकार परमात्म्याकडे असली पाहिजे. या संपूर्ण स्तुतीच्या शेवटी 28वा श्लोक स्तुतीचा जो गजेंद्राच्या तोंडात आहे श्रोते हो, त्याचं एक चरण असं आहे, नायम वेद समात्मानम यच्छत्या हंदिया हतम तंदुरत्य महात्म्यम भगवंतो मितोस्म्यहम, असा तो श्लोक आहे. नायम वेद समात्मानम. बस शेवटी त्यांनी कबुली दिली आहे की भगवंता, तुझी मी इतक्या श्लोकांमध्ये सगळी स्तुती केली, जेवढी मला आठवली पूर्वजन्मातल्या माझ्या उपासनेचा परिणाम म्हणून मला जेवढं तुझं वर्णन करता आलं तेवढं केलं भगवंता. पण मी तुला सांगू, मी तुला संपूर्णपणे नायम न अयम वेदम न अयम वेद स्वमात्मानम, मी तुला माझ्या बुद्धीनी, कर्मांनी, उपासनेनी, भक्तीनी पूर्णपणे नाही जाणू शकत. तुला पूर्णपणे जाणण्याचा उपाय एकच आहे की तुझी कृपा माझ्यावर व्हावी. तुझी कृपा असल्याशिवाय मी पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. कठोपनिषदात एक श्रुती येते, यमय वैश्य वृणते तस्य लभ्यस तस्यैष आत्मा विवृणते तनुस्वाम. याचा अर्थ असा आहे, या जीवाला आपणहून पूर्णत्व प्राप्त करून घेता येत नाही. त्यासाठी यमय वैश्य वृणते तेन लभ्यस, तो ज्याला शरण जातो, ज्याची स्तुती करतो, ज्याचं वंदन कर, वृणते म्हटलं आहे, शरण जातो, त्या शरण्य असलेल्या परमात्म्याला शरणागती जो पूर्णपणे पत्करतो, यमय वैश्य वृणते तेन लभ्यस, त्या शरणागतीनेच तो प्राप्त होतो. आणि तस्यैष आत्मा, त्याचा आत्मा म्हणजे परमात्मा, तस्यैष आत्मा विवृणते तनुस्वाम, त्या जीवावर पूर्ण कृपा करायला फक्त परमात्माच पूर्ण कृपा करू शकतो किंवा सद्गुरू पूर्ण कृपा करू शकतात. जीवाच्या स्वाधीन 2च गोष्टी आहेत. त्यांनी उपासनेद्वारा क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग करून 2 आधीचे दोष नाहीसे करायचे, ज्यांना शास्त्रीय भाषेत मर आणि विक्षेप म्हणतात. इतकं विस्ताराने काही आता विवेचन नाही करणार आहे आपण, पण हे दोन्ही दोष त्यांनी स्वप्रयत्नाने घालवायचे. आणि एक भाग जो आहे आवरण निवृत्ती ज्याला म्हणतात, की स्वरूपावर आपल्यावरती पडलेलं आवरण, स्वरूपावरती पडलेलं आच्छादन हे फक्त आणि फक्त सद्गुरूंच्या कृपेने जातं. सद्गुरू वाचनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी, किंवा जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती, म्हणून जाणतेने गुरु भजिजे. असा सर्व संतांचा, संत वचनांचा, आचार्यांचा अनुभवसिद्ध जो उपदेश आपल्याला आहे, अनुभवसिद्ध उपदेश आहे. त्यांनी केलं आहे सगळं, कारण त्यांनी करून आपल्याला सांगितलं आहे. आधी केले मग सांगितले रामदास स्वामी तुम्हाला. केलं आहे संतांनी, पूर्ण कृपा झाली आहे आणि अनुभवातून सांगतात की याशिवाय जाणार नाही. म्हणून गजेंद्राच्या तोंडात जे चरण आहेत, नायम वेद स्वमात्मानम, आम्ही आपणहून नाही करू शकत. प्रयत्न आम्ही खूप करू, पण तुझ्या कृपेशिवाय देवा मला नाही तुझं महात्म्य कळणार, संपूर्ण महात्म्य. तरी जन यथामती, मगाशी आपण श्लोक म्हटला होता ना केकावलीतला, तरी जन यथामती स्तवने जाहले सन्मती, स्तवार्थ तुझ्या सम कवी कधी जन्मती. देवा तुझी खरी स्तुती करायची असेल ना, तर तुझ्यासारखेच
अगदी सारखे, याचा अर्थ तुझ्याशी ऐक्यात गेलेले, तुझ्यासारखे या देवासारखा दुसरा कोणीच नाही. देव एकच, ईश्वर एकच. त्याचे सगुण रूप पुष्कळ, रामकृष्ण वामन वगैरे सगुण रूप, वेगळ्या वेगळ्या छटा, पण त्यात ईश्वर एकच आहे. आणि त्यामुळे तुझं खरं स्तवन जर मला करायचं असेल, स्तुती अगदी पूर्णत्वानी, खरं म्हणजे पूर्णत्वानी स्तुती माझ्या तुझी जर करायची असेल, तर देवा तुझ्यासारखेच म्हणजे तुझ्याशी ऐक्यात गेलेलेच कवी जन्माला यायला पाहिजे. जसं व्यास आहेत, वाल्मिकी आहेत, आद्य शंकराचार्य, माऊली आहेत, समर्थ आहेत. तुझ्याशी ऐक्यात गेलेले, एकरूप झालेले, तद्रूप झालेले, जे तुझ्या अंशच आहेत, त्यांनीच यायला पाहिजे, म्हणजे अवतार घ्यायला पाहिजे, तरच तुझी स्तुती संभवते. आणि म्हणून गजेंद्रांनी केलेली स्तुती व्यासमहर्षींनी ग्रथित केली. प्रसंग त्यांना डोळ्यासमोर आलेला आहे, कारण त्यांना हे संपूर्ण भागवत नारदांनी सांगितलं आहे. चतुश्लोक भागवतात त्याचा उल्लेख जो आलेला आहे, अहमेवा समेवाग्रे नान्यत्यत सदसत्परम पश्चादही यदेतच्च यव शिष्येत असोस्म्यहम. ह्यात सुद्धा हेच वर्णन आहे की प्रविष्टान्य प्रविष्टानी, सगुणात निर्गुणाचा उल्लेख आहे, सगुणाचा उल्लेख आहे. त्यामुळे सगुण आणि निर्गुण हे एकदा जर नीट समजावून घेत गेलो आपण चत्वार देव निरूपणाच्या माध्यमातून, तूर्त इतकाच मुद्दा लक्षात ठेवूया की आमच्या गजेंद्रांनी भगवंतांची केलेल्या स्तुतीमध्ये आधी शरणागती आहे, मग काही श्लोकांमध्ये भगवंतांच्या निर्गुण निराकार स्वरूपाचं महात्म्य आहे, आणि पुढच्या अनेक श्लोकांमध्ये सगुणाच्या गुण, रूप, लीला, नाम यांचं खूप स्तुती आहे. हे सगळं श्रेष्ठच आहे. आणि हे सगळं मी का करतोय देवा, पूर्वजन्मातली स्मृती माझी आहे म्हणून गजेंद्रांनी स्तुती केली. पुढे भगवंतांनी पूर्ण कृपावंत होऊन गजेंद्राला त्या योनीतून सोडवलं आणि स्वरूपता मुक्ती दिली. ही गजेंद्र स्तुती श्रीमद भागवतातली, हिचा समारोप करताना व्यासमहर्षीने असं म्हटलं आहे की जे कोणी भगवंतांची ही स्तुती गजेंद्रांनी केलेली रोज वाचतात, म्हणतात श्रद्धेने, त्यांची सगळी संकटं तर दूर होतातच, कारण एका आर्तभक्तांनी केलेली स्तुती आहे, त्यांची संकटं तर दूर होतातच, पण त्यांच्यावरती भगवान कृपा करून त्यांना स्वरूपता मुक्तीशुद्धी देतात. श्रोते हो, प्रातस्मरणी असं आख्यान अनेक संत महंत गात असतात, ऋषीमुनी प्रातस्मरणी असल्यामुळे रोज म्हणत असतात. आपल्यापैकी अनेक साधक नित्य नियमाने म्हणत असतील. त्या सर्वांना वंदन. आणि आजचं झालेलं संपूर्ण चिंतन श्री गजेंद्र स्तुती या नावाखाली आपण चिंतन गजेंद्र मोक्ष आख्यानाचं करण्याचा प्रयत्न केला काही वेळ. ही आजची झालेली सगळी चिंतन सेवा मी परमपूजनीय सद्गुरू प्रल्हाद महाराज यांच्या चरणी समर्पण करतो. श्री गोपाल कृष्णांच्या चरणी समर्पण करतो. श्रोत्यांना नम्रतेने अभिवादन करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.